जसं की तुम्ही बघता ते हा पवई डॅम आहे. तुम्हाला मी पुढे जाऊन आता पूर्ण ब्लॉग दाखवतो. सो तुम्ही प्लीज बघा पूर्ण ब्लॉग माझा. आणि हे तुम्ही बघता ते समोर आपली बाईक KTM ड्यूक 200. ह्याच्याने आपण जायचं आता राईडला. सो चला निघूया आता. मग आपण चला आता निघालोच आहे. तर आता पुढे जाऊ पवई गार्डनला. आता पोहोचू थोड्या वेळात आपण. मग तिकडे गेल्यावर तुम्हाला भरपूर चांगल्या गोष्टी बघायला भेटतील. बागेत कपल लोकांसाठी बसण्यासाठी स्पॉट्स आहेत. फॅमिली पण जाऊ शकते. काही लोक तिकडं वॉकला पण येतात. आणि एंट्री केल्यावर साईडला लेफ्ट साईडला क्रिकेट पण खेळत होती पोरं. सो भरपूर चांगला आहे गोष्टी तिकडं बघण्यासारख्या. डॅम आहे भरपूर चांगला आहे. लेक जवळच आहे. लेकपासून थोडंसं अंतरावर आहे पुढं. एक 5-10 मिनटावर बाय रोड. वॉकिंगला भरपूर टाईम लागेल. तुम्ही बाईक किंवा कारने गेले तर 5-10 मिनटावर लागेल. एकदम भरपूर चांगली सिनेरी आहे. एकदम भारी वाटतं तिकडे गेल्यावर. हे जंगलात आलो आहे गाईस. मॅन वर्सेस वाईल्ड. तर काय झालो आहे आम्ही इथे जंगलात. चारों तरफ जंगल ही जंगल आहे. तर काय हे बघा इथे छोटा मोठा बाग. बघा मित्रांनो, जसं आपण इथं पोचलो आहे पवई गार्डनला. इथं भरपूर चांगले व्ह्यूज आहे. कपल लोक इथे येऊ शकतात, बघू शकतात. पण थोडं पोलीसवाले पण आहे इथं. सो जरा सांभाळून राहायला लागेल तुम्हाला इकडे. सो आहे चांगलं आहे. लेक साईडला आहे. भरपूर भारी भारी जागा आहेत. जंगलच जंगल आहे. जंगलमध्ये तर मग तुम्हाला माहिती आहे काय होतं. साप बीप असतात असं मी बोलते. डोंट गेट मी रॉंग. सो चला तुम्हालासाठी एक सरप्राईज मला दाखवतो काय आहे ते. भरपूर चांगले हेल्मेट आहे. डिझाईन्स त्याच्या भरपूर चांगल्या आहेत. आणि आतून जे तुम्ही फिटिंग एकदम परफेक्ट आहे. जर आपण असं बाईकवर एकदम फुल स्पीडवर असो आपण बाईकवर तर असं हलणार बिलणार नाही. एकदम स्टेबल व्यवस्थित एकदम पॅक आहे. उद्या ॲक्सिडेंट झाला तरी ते हेल्मेटमुळे आपण आपलं हेड आपलं तोंड एकदम सेफ राहील. जसं तुम्ही बघता ते आपलं आता हेल्मेट आहे. एकदम भारी आहे. हेल्मेट MT आहे. MT हेल्मेट आणि टार्गो 2.0 हा वर्जन आहे याचा. एकदम भारी आहे. कम्फर्ट एकदम घातल्याने कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला. ट्राय करा. त्याची MRP प्राईस काहीतरी 7,000 काहीतरी 800 आहे. तो मला काहीतरी 6,000पर्यंत भेटला. तर ऑफर चालू होती. तो तुम्ही पण बघा आता ऑफर असेल तुम्ही घेऊ शकता. एकदम कम्फर्टेबल हेल्मेट आहे. आणि एक
बॅड न्यूज पण द्यायची. थोडा आधी त्या हेल्मेटचं उद्घाटन झालं म्हणजे तो असा इथून जसं तुम्ही बघता ते इथून असा पडत तो खाली गेला हेल्मेट आणि त्याला थोडेसे क्रॅशेस आले. जसं तुम्ही इकडं बघता ते तिथं क्रॅशेस आलेत. सो गर्व वाईट वाटला. हातात घेतला हेल्मेट आणि हातात वाट लागले त्या हेल्मेटची. सो ठीक आहे, चला आता काय घेऊ शकतो ते झालं तर आता त्याचा ऑफिस करून फायदा नाही. तर आता हेल्मेट मस्त घालून आपण एन्जॉय करूया. मित्रांनो आपण पवई लेकला आहे. आता घरी जायच्या आधी आपण इथं आलो आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात इथे सगळे मच्छी पकडतात आहे. तो तिकडे एक मित्र आहे आपला, त्याला विचारलं तो बोलतो एक मग ते एक हाता एवढी एक मासे पकडले जातात. एवढे मोठे मासे असतात इथे. सो भारी आहे सिनेरी इकडे. तर तुम्ही येऊ शकता एकदा विजिट मारून बघा. भरपूर चांगले इथं पवईला मोस्टली कपल स्पॉट्स आहे. कपल्स लोक जास्त असतात. सो तुमच्यासाठी चांगलं आहे. चला तसं आपण आता निघालो आहे पवई लेकवरून. आता आपण इकडून घरीच जायचं आहे आणि या नेक्स्ट सॅटर्डेला आपण मस्तपैकी जाणार आहे एका पार्टीला. सो तिकडे गेल्यावर नंतर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मला सांगेन. ते रेस्टॉरंट जिकडं पण मी जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन देईन कसं आहे कसं नाही, जे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत या फॅमिलीसोबत जाऊ शकता. पोचलो मित्रांनो घरी. सो आता चला आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन आणि बघू कुठं जाऊ आपण लांब. सो चला.